पोलीस महासंचालक साहेबांना मी स्वतः भेटलो। माझ्याबरोबर कांबळे साहेब असतील, फहाद आहेत आमचे पदाधिकारी, त्याच्याचबरोबर युवांचं जे आंदोलन देशामध्ये झालं होतं त्याच्यामध्ये अनेक विविध संघटना, स्टुडंट फ्रंट यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन खूप मोठं झालं होतं आणि खास करून मुंबईबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये सौम्याताई असतील, स्वप्नील असतील, रोहित दाल असतील, सचिन काकट, त्यानंतर अमीर काझी, चेतन पाटील, अंकुश राऊत, अर्जुन रोहन शेलार असे हे सर्व यूथ लीडर्स जे आहेत त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। आणि तो सहभाग फक्त मार्गदर्शन असेल, लोकांना कुठली अडचण येते का, त्याच्याचबरोबर आंदोलनाच्या वेळी कुठली गैरसोय होतीये का, या सगळ्या गोष्टी बघण्याची जबाबदारी या युवा कार्यकर्त्यांची होती। काही दिवसांपूर्वी यांच्याशी चर्चा करत असताना मला कळालं की मुंबई शहरामध्ये 1500 ते 1600 पेक्षा जास्त FIR आणि नोटिसेस या युवांना त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे। काही युवा तर 15 वर्षाचे, 16 वर्षे, 17 वर्षाचे आहेत, त्यांना सुद्धा नोटिसेस दिल्या गेल्या आहेत। नोटिसेस दिल्यानंतर त्या युवांना फोन येतात पोलिसांचे की पोलीस स्टेशनला या, भेटा, बोला। काही जर पुण्याला गेलेत, कुठं दिल्लीला गेलेत तर तुम्ही कुठे आहात तर लाईव्ह लोकेशन तुम्ही पाठवा। मुलींना फोन हे पुरुष अधिकारी तिथे करतात। मग अशामुळे जे लहान मुलं आहेत, जे कुणीतरी शिकतंय, कुणी कॉलेजमध्ये आहे, कुणी कुठे आहे, ते हे सगळे लोक तिथं थोडी घाबरत आहेत। आणि हा आकडा छोटा नाही, हा 1500 पेक्षा जास्त मुंबई शहराचा आहे। आता सौम्याताई यांना हाऊस डिटेन केलं होतं, तरीसुद्धा यांना नोटीस आली की हे शिवाजी पार्कला आंदोलनामध्ये त्या ठिकाणी होत्या, त्यामुळे याच्यामध्ये गफलत सुद्धा झालेली। आता महत्त्वाचं काय की ह्या ज्या नोटिसेस काढल्या जातात ना ते FIR केल्या जातात, याच्यामुळे शिक्षणाला मोठा फटका बसतो। जर आपल्याला पासपोर्ट काढायचा असेल त्याला अडचण होते, जर बाहेर कुणाला शिकायला जायचं असेल, कॉलेज नाही तर एखादी कंपनी, MNC कंपनी हे पोलिसांचा रिपोर्ट मागवत असते आणि यांच्यावर जर FIR असेल तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येते। त्यामुळे आम्ही दाते साहेबांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली, एक तर लवकरात लवकर फोन बंद करण्यात यावे जे मुलांना त्या ठिकाणी जातात, आणि आपण सुद्धा होम मिनिस्टर साहेबांशी बोलून जी काय पुढची प्रक्रिया आहे, कमिटी असते त्या कमिटीकडे या सगळ्या गोष्टी पाठवाव्या लागतात, पण विलंब न करता लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी तिथं पाठवून त्या कमिटीकडनं जे FIR झालेले आहेत ते तिथं क्लोज करून घ्यावेत, ज्या नोटिसेस आहेत ते कॅन्सल करण्यात यावेत अशी विनंती केली। कारण का महत्त्वाचं काय की तुम्ही बघितलं असेल काही दिवसांपूर्वी नड्डा साहेब जेव्हा दिल्लीमध्ये असणारे जे आंदोलन करणारे लोक आहेत त्यांचे पदाधिकारी होते, यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा नड्डा साहेबांनी सांगितलं होतं पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही सर्व युवांवरचे तिथं जे काही FIR केलेले आहेत ते रद्द करू। आता नड्डा साहेबांनी सरकारच्या वतीने जो शब्द दिलेला आहे तो पुढच्या काही दिवसांमध्ये तो पूर्ण केला पाहिजे। 10 ते 12 दिवसामध्ये या मुलांना अजून त्रास न होता FIR मागे घेणं नाही तो खालीच करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। ते जर झालं नाही तर मग परत एकदा युवा रस्त्यावर कदाचित येऊ शकतील। त्यामुळे कृपा करून युवांची बाजू घेत असताना त्यांच्यावर कुठेही अडचण येऊ नये या उद्देशातून त्या ठिकाणी सरकारकडनं योग्य ती कारवाई करावी। उद्या CP साहेबांना आम्ही दुपारी 12 वाजता भेटणार आहे। दाते साहेबांनी सांगितलं की त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही एक प्रस्ताव आणि एक पत्र तिथं द्या। 12 वाजता त्यांना भेटल्यानंतर त्यांना सुद्धा हीच व्यथा तिथं आम्ही सांगू आणि होम मिनिस्टर साहेबांना भेटण्याचा आम्ही तिथं प्रयत्न करू। आमचे काही पदाधिकारी, नेते सुद्धा त्यांच्याशी तिथं बोलतील, पण तुमच्या माध्यमातून होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो की या युवांना जो आता त्रास होतोय त्यांनी हक्कासाठी लढाई लढली, सरकारने ती मान्य केली, मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला। आता मंत्र्याला राजीनामा द्यायला लागला त्याचा अर्थ सरकारने मान्य केलं की कुठे ना कुठेतरी अडचण होते। आता त्या आंदोलनासाठी हे युवा जर रस्त्यावर आले असते आणि त्यांच्यावर कारवाई झाल्या असतील तर त्या अयोग्य कारवाई आहेत, कारण हे राजकीय आंदोलन नव्हतं, हे सामाजिक आंदोलन होतं असं आम्ही दाते साहेबांनाही सांगतो। तुमच्या माध्यमातून होम मिनिस्टर साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी हीच गोष्ट सांगतो। आश्वासन दिलंय का DGने? DG बोलत असताना नक्कीच त्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेतल्या। हे जे सर्व स्टुडंट कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, पदाधिकारी आहेत, विविध संघटनेचे आहेत, काही सामाजिक असतील, काही राजकीय असतील, काही मुलांसाठी चांगलं काम करणाऱ्या संघटना, यांनी सुद्धा त्यांचं स्वतःचं एक इथं पत्र आणलं होतं, काही पुरावे आणले होते, काही त्याच्यात डॉक्युमेंट सुद्धा त्यांनी जोडलं, ते सुद्धा
तिथं दाते साहेबांना दिलेलं आहे. दाते साहेबांनी सांगितलेलं आहे, नक्कीच आम्ही सकारात्मक राहू, कुठेही मुलांना अडचण येणार नाही याची दक्षता घेऊ. आम्ही त्यांना विनंती सुद्धा केली आहे की दिल्लीमध्ये असणाऱ्या काही स्टुडंट संघटनेने हेही सांगण्यात आलेलं आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांवर जे काही कारवाई त्या थांबल्या नाहीत, FIR मागे नाही घेतले तर परत एकदा मोठं आंदोलन हे अख्ख्या देशामध्ये त्या ठिकाणी उभारलं जाईल. महाराष्ट्र हा वेगळा आहे हे दाखवून देण्याची संधी या सरकारला आहे, या अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे अजून पुढं काही न होता पुढच्या 10 दिवसामध्ये हे सगळे FIR मागे घेण्यात यावे. कमिटीला थोडंसं जल्लद गतीने त्या ठिकाणी काम करायला हे होम मिनिस्टर साहेबांनी सांगावं अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो. तरी आंदोलन आपण बघितलं, एक व्हिडिओ देखील समोर आलेला जिकडे पोलिसांनी धमकी दिली होती की ड्रग्ज टाकू, त्यासोबत आणखीन एका पोलिसवाल्याचा मुंबईतला व्हिडिओ समोर आलेला होता. चुकीचं वर्तन हे पोलिसांकडून केलं गेलं, त्या संदर्भात काही चर्चा तुम्ही केली का? एकतर तो जो काही ड्रग्ज टाकू खिशात त्याला निलंबित केलं असं आम्हाला तिथं कळतंय. आम्ही तोही व्हिडिओ टाकला होता. महिलेच्या बाबतीत सुद्धा एक व्हिडिओ आम्ही टाकला होता, त्याची चर्चा आम्ही अधिकारी साहेबांशी तिथं केलेली आहे. त्यांचं मत त्या बाबतीतलं थोडंसं वेगळं आहे. मी म्हणालो की पुरा व्हिडिओ आपण एकदा बघा आणि त्याच्यात तुम्हाला आक्षेप काही वाटलं, कारण लोकांना ते वाटतंय, आम्हालाही त्याच्यावर आक्षेप घेतला. आणि एक सांगतो, दिल्लीतले पोलीस आणि महाराष्ट्रातले पोलीस हे खूप वेगळे आहेत. महाराष्ट्रातल्या पोलिसांनी खूप म्हणजे दिल्लीच्या जर तुलना केली तर खूप शांततेत ते आंदोलन तिथं हाताळलेलं आहे. फक्त नागपूरला एक घटना घडली, मुंबईमध्ये काही ठराविक ठिकाणी घटना घडल्या आणि जिथं कुठं व्हॅनमध्ये काही मुलांना घेण्यात आलं होतं तिथं थोडंसं दबावतंत्र झाला, उचलताना नाहीतर साईडला ओढताना फक्त तिथं जरा आक्रमक पद्धतीने काही मुलांना तिथं त्रास झाला. याच्या पलीकडे दिल्लीपेक्षा आपली महाराष्ट्राची परिस्थिती तशी काही प्रमाणात बरी होती आणि ही बरी प्रशासनामुळे होती. ही इथं असणारा जे काही कल्चर आहे, इथला पोलीस जो आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतला जन्मलेला पोलीस आहे तो त्या ठिकाणी चांगला असल्यामुळे त्यांनी काही प्रमाणात दिल्लीला तुलना केली तर नक्कीच तिथं नीट वागलेत. पण कारवाई करणं ते सुद्धा 1800 ते 2000 लोकांवर कारवाई करणं हे मात्र अपेक्षित नव्हतं, कारण का राजकीय एखादं आंदोलन असतं तेव्हा ठराविक लोकांवर कारवाई केली जाते, बाकीच्यांना तसंच सोडून दिलं जातं. पण इथं जर आपण बघितलं सरसकट सगळ्यांवर कारवाई केल्या, वय न बघता तिथं महिला आहे का पुरुष बघता सगळ्यांवर सरसकट कारवाई करणं हे योग्य नाही असं आम्हाला तरी वाटतं. दिल्लीमध्ये जसं तुम्ही म्हणाला आंदोलन झालं, त्या तुलनेने मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारची परिस्थिती नव्हती. इव्हन विद्यार्थी पण तेवढे आक्रमक झाले नव्हते. मात्र तुम्ही जसं सांगताय जेवढ्या मोठ्या प्रमाणात FIR दाखल झाले, मुलांवरती राग काढला जाऊ शकतो का? नक्कीच त्यांना राग काढला जाऊ शकतो. जसं की काही मुलींना फोन येत आहेत की चला आता तुम्ही कुठे आहात सांगा, तुम्ही लाईव्ह लोकेशन पाठवा, तुम्ही आता पोलीस स्टेशनला या, स्कूलला चालला असताल, कॉलेजला चालला असेल, चालणार नाही, तुम्हाला इथं यावं लागतंय. मग कुठं ना कुठं तरी वेगळ्या पद्धतीने एक भीती मुलांमध्ये निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात का अशी आम्हाला शंका वाटते. त्यामुळे ह्या गोष्टी थांबवाव्यात, फोन थांबवावेत, FIR मागे घ्यावेत. हे काय राजकीय कुठं उठाव नव्हता, राजकीय कुठंतरी कोणाची भूमिका नव्हती, सामाजिक विचारातून हे आंदोलन त्या ठिकाणी झालं होतं. त्यामुळे ह्या कशाला एवढे FIR तुम्ही तिथं केले, ते FIR पूर्णपणे मागे घ्यावेत अशी या सरकारला आणि या पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. दादा हिंदी दादा क्या कहेंगे? महाराष्ट्र डीजी साहब मुलाकात ली है, क्या मांगती है, क्या कहेंगे? देखो, डीजी साहब से मैं वहाँ पे जाके उनको विनती करने के लिए गया था. यहाँ पे कामले साहब है, फहद अहमद हमारे साथ, हमारे पदाधिकारी है, उसी के साथ सौम्या जो सामाजिक कार्यकर्ता है वो यहाँ पे है. उन्होंने भी जो अधिकारी उनके सामने उनके विषय वहाँ पे प्रस्तुत किए. स्वप्निल है, रोहित दाहाल है, सचिन काकड़ है, आमिर काजी है, चेतन पाटिल, अंकुश राउत है, अर्जुन है, रोहन शेलार है. ये सब जो स्टूडेंट पदाधिकारी है या नेता है उनके माध्यम से उन्होंने लोगों के हित के लिए, बच्चों के हित के लिए आज तक बहुत काम किया है. और ये आंदोलन जब बढ़ता गया तो बच्चों को जो अड़चन आती थी या कन्फ्यूजन जो होता था वो इन सब नेताओं ने, जो स्टूडेंट विंग के नेता हैं, उन्होंने वहाँ पे वो क्लियर किए. लेकिन आंदोलन होने के बाद अभी पता चला है करीबन 1500 तो 1800 बच्चों के ऊपर वहाँ पे FIR किए गए हैं. सिर्फ मुंबई की मैं बात कर रहा हूँ. उसमें न एज देखा, कोई 15 साल का है, कोई 16 साल का है, कोई 17 साल का है, उनके ऊपर FIR हुए. कोई MNC कंपनी में काम कर रहे हैं, कोई अभी इंटरव्यू के लिए वहाँ पे जाने वाला है, किसी को पासपोर्ट निकालना है, कोई भारत के बाहर अच्छे यूनिवर्सिटी में सीखने के लिए जाने वाला है, कोई इंडिया में कॉलेज. सबके लिए पुलिस का जो सर्टिफिकेट लगता है
जो कैरेक्टर सर्टिफिकेट होता है, अगर उनके ऊपर ये एफआईआर होगा तो उनको दिक्कत आ सकती है। इसलिए इन सब बच्चों के तरफ से विनती करने के लिए हम आईजी साहब दाते साहब को मिलने के लिए हम सब वहां पे गए थे। उनको बोला कि ये पॉलिटिकल वहां पे आंदोलन नहीं था, ये सोशल आंदोलन था। इसीलिए कृपा करके आप ये जो भी वहां पे फोन किए जाते हैं कि फोन ऐसे किए जाते हैं कि आपको पुलिस स्टेशन आना पड़ेगा, वहां पे आपको उपस्थित रहना पड़ेगा, फिर वो बच्चे डर जाते हैं। बहुत सारे बच्चों को अभी टेंशन आ रही है फ्यूचर के, क्योंकि ये आंदोलन सोशल इनिशिएटिव से वहां पे किया गया था। इसलिए एजेंडा लोगों को न्याय देने के लिए था, वो न्याय मिल गया। तो अभी एफआईआर रखने की क्या वहां पे जरूरत है, ऐसे हम सबका कहना है। उसी के साथ जो फोन किए जा रहे हैं वो बंद किए जाए और जो एफआईआर किए वो पीछे लिए जाए। 4 दिन पहले आपने सबने देखा होगा, नड्डा साहब जो देश के एक मंत्री है, इस सरकार में मंत्री है, उन्होंने और वहां के जो संगठन है, जो बच्चों का संगठन था, उनके साथ चर्चा करते हुए उन्होंने घोषणा की थी या वहां पे उन्होंने शब्द दिया था कि कोई भी बच्चे के ऊपर एफआईआर आगे नहीं होगा, जो हुआ है वो पीछे लिया जाएगा। तो हम अभी वेट कर रहे हैं कि महाराष्ट्र सरकार के माध्यम से ये जो कमेटी होती है एफआईआर पीछे लेने के लिए, पॉलिटिकल या अपॉलिटिकल, तो उसके कमेटी को इंस्ट्रक्शन कब तक जाते हैं। इसलिए आपके माध्यम से हम होम मिनिस्टर जो राज्य के उनको विनती करते हैं बच्चों के तरफ से कि कृपा करके इनके ऊपर के जो एफआईआर है वो वहां पे पीछे लिए जाए। उसी के साथ दिल्ली में हमको जो पता चला है कि वहां पे स्टूडेंट विंग के कुछ बच्चे इकट्ठा आके उन्होंने कुछ वहां पे घोषणा की है कि आगे 10 दिन में अगर इन बच्चों के ऊपर का एफआईआर वहां पे पीछे नहीं लिया गया तो बहुत बड़ा आंदोलन खड़ा हो सकता है। इसलिए महाराष्ट्र के होम मिनिस्टर साहब, सीएम साहब को और अधिकारी को हम विनती करते हैं कि बाकी राज्यों में क्या होता है उससे महत्वपूर्ण है अपने राज्य में आगे 5, 6, 7, 8 दिन में ये जो एफआईआर है वो पीछे लिए जाए, एक्सपीडाइट कर दिया जा सकता है। ये कमेटी को बोला जा सकता है कि इमीडिएटली आपने उस दिन मतलब 18 तारीख, 19 तारीख, 20 तारीख और 21 तारीख उन 3-4 दिनों में जो भी बच्चों के ऊपर एफआईआर किया गया है वो पीछे लिया जाए। धर्मेंद्र प्रधान आज जब संसद भवन में पहुंचे तभी उनका भाजपा के अन्य सांसदों की तरफ से स्वागत किया गया। अभी क्या होता है, अंध भक्त जो होते हैं उनको दूसरा कोई पर्याय नहीं। उनको ऊपर के नेताओं ने बताया कि धर्मेंद्र प्रधान जी जब वहां पे आएंगे तो उनका स्वागत करो। ऊपर से आदेश आया तो उनको स्वागत करना पड़ा। अभी उसमें हम क्या कर सकते हैं। देखो, बच्चों की ये लड़ाई थी, बच्चों ने ये लड़ाई खुद के दम पे, खुद की हिम्मत पे वहां पे लड़ी और वो जीते। अगर ये जो अंधभक्त है या अंधभक्त के जो शिरोमणि है, जो लीडर्स है, वो अगर उनको यही चीज करनी है तो अभी उसके बारे में हम क्या कहेंगे। सबसे इम्पोर्टेंट क्या चीज है कि एक उड़ीसा के कोई मंत्री है, उनकी एक बेटी है और उसी के साथ एक कोई एमपी है भाजपा के, उनकी एक बेटी है। इन दोनों ने भूमिका बच्चों के बाजू से ली। उनके माता पिता भाजपा के होने के बाद भी उन युवाओं ने हिम्मत दिखाई। उनकी मैं दाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। ये युवाओं की ताकत है। ये जो भी उनका स्वागत किया या आरती की, उससे कोई अभी संबंध नहीं है। लोगों ने ये लड़ाई खुद के दम पे लड़के वहाँ पे वो जीती है और युवाओं का रोल सबसे बड़ा रहा है, विद्यार्थी और युवाओं का। सर, 2 बातें हैं। अभी जब आपसे मुलाकात हुई डीजीपी जी की तो वो कितने सहमत थे आपके बात से, एक वो, और दूसरा एक वीडियो वायरल हो रहा था जिसमें 50-50 ग्राम पाउडर जो है वो प्रोटेस्ट करने वाले बच्चों के खीसे में डाल दूंगा ऐसा दावा करते हुए उसको तो निलंबित किया गया क्योंकि वो मुद्दा आपने भी, हमने भी और बच्चों ने भी वो लिया था। उनके ऊपर कार्रवाई हो गई ऐसे हमको पता चला। नागपुर में भी एक लड़की के ऊपर लाठीचार्ज कुछ मेल अधिकारियों ने किया था, पुलिस अधिकारी, तो उनके बारे में भी हमने वहाँ पे तकरार की थी। और उसी के साथ मुंबई में एक वीडियो जो आया था कि एक मेल पुलिस अधिकारी एक फीमेल आंदोलन करने वाली औरत के मतलब अनवांटेड एरिया पे वहाँ पे टच हुआ। एक तो कोई भी पुलिस अधिकारी महिलाओं को टच नहीं करना चाहिए, लेकिन एक बताता हूँ, ये 2-3% जो पुलिस अधिकारी है जिस तरीके से उन्होंने बिहेव किए उसके कारण 98% जो अच्छे पुलिस अधिकारी थे उनके बारे में हमारी कुछ तकरार नहीं, न बच्चों की है न हमारी है। लेकिन 1-2% के कारण जो पुलिस प्रशासन का नाम वहाँ पे खराब हो रहा है वो गलत चीज है। इसीलिए उसके बारे में भी कंप्लेन की। लेकिन सबसे इम्पोर्टेंट बात जो हर वक्त उनके सामने हम प्रस्तुत कर रहे थे वो है एफआईआर आप पीछे ले लो। नोटिस जो दिए हैं, जो एफआईआर में कन्वर्ट नहीं हुई
वो वहाँ पे कैंसिल कर लो, लेकिन बच्चों को जो तकलीफ पुलिस डिपार्टमेंट के उस पुलिस स्टेशन से वहाँ के जहाँ पे भी है वहाँ पे जो की जाती है वो वहाँ पे न हो, ऐसी हमने उनको रिक्वेस्ट की है। लेकिन ये वाला वीडियो आपने भी पोस्ट किया था, लेकिन मुंबई पुलिस ने आपको फैक्ट चेक करने की कोशिश की कि आपने गलत रिप्रेजेंट किया है वो। नहीं, यहाँ पे भी वो चर्चा हुई, उनके साथ डिटेल में वहाँ पे चर्चा हुई। शुरुआत में वो जो अधिकारी है उसको शायद उसका ध्यान नहीं था, वो हम मानते हैं, लेकिन बाद में जब ध्यान में आया तब जो रिएक्शन होनी चाहिए थी वो अनफॉर्चुनेट उस अधिकारी के तरफ से वो रिएक्शन नहीं थी, वो गलत चीज है। उसी के साथ अगर आप देखो, जैसे नागपुर में एक लड़की को एक मेल अधिकारी वहां पे लाठीचार्ज कर रहा था, दैट इज नॉट अलाउड। और लाठीचार्ज करते वक्त आप घुटनों के नीचे लाठीचार्ज करना चाहिए, कई जगह पे घुटनों के ऊपर वहां पे लाठीचार्ज हो, वो भी गलत चीज है। इसीलिए और इस आंदोलन में सबसे बड़ी और इम्पोर्टेंट चीज थी कि महिला और लड़कियां भी बहुत ज्यादा परसेंटेज से इस आंदोलन में वहां पे उन्होंने सहभाग लिया था। अगर महिलाओं का सहभाग ज्यादा है तो वहां पे पुलिस में महिला कांस्टेबल भी ज्यादा परसेंटेज में होना बहुत इम्पोर्टेंट था, जो वहां पे नहीं दिखा। जो गलत है वो गलत है, जो अच्छा है वो अच्छा है। उसी एंगल से वो चर्चा इस अधिकारी के साथ हमारे सबकी हुई थी। दिल्लीमध्ये अमित शहाची भेट अधिक सुनील तटकरेंनी घेतली, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी घेतली। राष्ट्रवादीच्या बाबतीत काय घडामोडी? माझं म्हणणं आहे, हे सामाजिक कार्यकर्त्यांना जाऊ दे, मग मी राजकीय बोलतो। ठीक आहे। मेळघाटमध्ये आश्रमशाळेमध्ये वीजबाधा झालेली आहे, 4 आश्रमशाळेत वीजबाधा झालेली आहे, 145 मुलं बाधित झाली। नाही, फार महत्वाचा मुद्दा तुम्ही इथं घेतलेला आहे। याच्यावर आम्ही अधिवेशनामध्ये अनेक वेळा आवाज उठवलेला आहे। त्याच्याचबरोबर तुम्हाला आठवत असेल की आदिवासी समाजाच्या लहान मुलांना एका विशिष्ट कंपनीला दुधाचा कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे त्या विशिष्ट कंपनीने त्या आदिवासी समाजाच्या मुलांना आळी असणारं दूध तिथं त्या ठिकाणी दिलं होतं। आता तुकाराम मुंडे साहेबांकडनं त्या कंपनीचं इन्व्हेस्टिगेशन होते, ती चांगली गोष्ट आहे, पण ते आता होते जेव्हा चांगला अधिकारी तिथे आला तेव्हा। आता ही विषबाधा जर तिथं झाली असेल तर ह्याच्यात 100% मी तुम्हाला सांगतोय खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। तर हा भ्रष्टाचार बाहेर त्या ठिकाणी आला पाहिजे, पण ह्या भ्रष्टाचारामुळे होतंय काय, तर गरिबाची मुलं तिथं दगावतायत, त्यांना विषबाधा होते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत त्या खऱ्या अर्थाने चुकीच्या आहेत, असं आमचं ठाम मत आहे। सर, यवतमाळला कर्जमाफीच्या लिस्टमध्ये शेतकऱ्याचं नाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। या सरकारचा चुकीचेपणा आहे, वेडेपणा आहे। लवकरात लवकर याद्या आतापर्यंत जाहीर व्हायला पाहिजे होत्या, आणि ते सुद्धा आम्ही ज्यासाठी आंदोलन केलं, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दे मांडले आणि ते या सरकारला मान्य करावे लागले, सगळ्या अटी काढाव्या लागल्या। त्या अटी काढून त्या सर्व शेतकऱ्यांना तिथं कर्जमाफी लवकरात लवकर देणं महत्वाचं आहे। या महिन्या अखेरेसपर्यंत कर्जमाफी ही झालीच पाहिजे, आणि मला शेतकऱ्यांना विनंती करायची की कृपा करून थोडा धीर धरा। आपण तुमच्यासाठी लढतोय, तुमच्यासाठी आम्ही काही लेवलला जायला तयार आहे। त्याच्याचबरोबर विदर्भमध्ये 10 उत्पादक शेतकरी आहेत, 1.5 ते 2 लाख आहेत, त्यांचं अजूनपर्यंत 2017 पासून अनुदान आलेलं नाही। म्हणजे त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली, घोषणा करून सुद्धा जर तिथं अनुदान मिळत नसेल तर मग कधी कधी आम्हाला भीती वाटते की आम्ही ज्याच्यासाठी लढलो, कर्जमाफी पूर्णपणे त्या ठिकाणी सरसकट व्हावी आणि त्याला विजय सुद्धा मिळाला, जर मुख्यमंत्री साहेब नुसतं बोलून जातील आणि काहीच करणार नसतील तर खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं तिथं होणार आहे। या महिन्या अखेरेसपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे, आणि जर नाही झाली तर आदरणीय पवार साहेबांनी जसं सांगितलं तसं आम्ही खूप मोठं आंदोलन येत्या काळामध्ये उभं करू शकतो। नीट परिषद रिझल्ट लागलेला आहे। अहिल्यानगरमध्ये एका मुलीने आत्महत्या केली आहे नापास झाल्यामुळे, आणि परलीमध्ये एक मुलगी पळून गेली घरात। माझ्याच मतदारसंघातली ती मुलगी आहे जिने दुर्दैवाने तिथं आत्महत्या केली। खरं तर धीर धरायला पाहिजे होतं, पण होतं असं की अतिशय सामान्य परिवारातली ती मुलगी आहे। आई वडिलांनी खूप कष्ट करून तिला शिकवलं, तिचे मार्क अपेक्षेप्रमाणे तिथे आले नाहीत, आणि त्यात ती हताश होऊन त्यांनी तो तिथं निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे असे निर्णय घेताना मुलांनी सुद्धा आई वडिलांचा विचार करणं फार महत्वाचं आहे। आणि हा जो ताण आहे, म्हणजे नीटचा पेपर पहिल्यांदा जेव्हा फुटला, जेव्हा तयारी आपण एका विशिष्ट स्टाईलमध्ये, एका विशिष्ट वातावरणमध्ये करतो, आणि पहिला पेपर फुटल्यानंतर तो जो मोसम असतो अभ्यासाचा तो तुटतो, आणि तेव्हा दुसऱ्यांदा जेव्हा पेपर घेतला जातो तेवढं लक्ष त्याच्यामध्ये लागत नाही। त्यामुळे पहिल्यांदा पेपर फुटला, याच्यामुळेच त्या मुलीने दुर्दैवाने त्या ठिकाणी आत्महत्या केली असं आपल्याला म्हणावं लागेल। तिचं मनोबल खचलं होतं, आणि पार्लरमध्ये जी मुलगी पळून गेली असं म्हणतात
तिला शोधणं हे फार महत्वाचं आहे लवकरात लवकर. नाहीतर ती सुद्धा जर चुकीचा वेगळा काही निर्णय घेतला तर ते सुद्धा वडिलांना आणि या सरकारला आणि आपल्या सगळ्यांना हे परवडणारं नाही. त्यामुळे मुलांनी धीर धरावा अशी विनंती इथं करतो. थँक्यू.